धन्यवाद व्हॉइस ऑफ पिळंजे सुनील पाटील। वळी आपण दुपारच्या सत्राकडे आणि दुपारचं सत्र जर आपण पाहिलं तर महत्त्वाची भूमिका ही आपल्याला मैदानाच्या आतमधून पाहायला मिळते। ती म्हणजे प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय आहे तो पहिल्या चेंडूवरती इथून मात्र साध्य करताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। यापुढील होणारा सामना छत्रपती स्पोर्ट पिळंजे आणि आईगावदे पारिवली या दोन संघ दरम्यान यापुढील होणारा आपल्याला सामना पाहायला मिळेल आणि चालू सामन्यातील विजेता संघ जय भवानी करंजोडे या संघाशी दोन हात करेल। यावेळेस मात्र खेळून काढल्या चेंडूला पॉइंटेड क्षेत्रात चेंडू जरूर निघून चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करेल। तत्पूर्वी ढुंडो रे साजना आपण पाहतोय एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत। ते दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती। एकूण धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय त्या सुद्धा दोन। चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि अगदी जर आपण पाहिलं तर निश्चितच चेंडू गणिक ज्या धावा जोडायच्या आहेत त्या धावा जोडण्याकरता दोन फलंदाज प्रयत्न करतात मैदानाच्या आतमध्ये। वेग तर चांगला आहे, वेगाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न झेल सुटतोय आणि अगदीच असं म्हणावं लागतंय की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तेल लागलेलं असावं त्या कारणास्तव हा झेल मात्र सुटलाय। त्या कारणास्तव चेंडू होत आहे धरतीला दान। सतीश लोणे आपल्या सहकाऱ्यांवरती थोडेसे नाराज होत आहेत कारण की पकडो कॅच जीतो मॅच एक समीकरण आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं, पण त्या समीकरणाला इथून मात्र हा क्षेत्ररक्षक काहीसा जागलेला नाहीये। चेंडू नवीन आहे, कदाचित चेंडूने हाताला गुदगुल्या केले असते क्षेत्ररक्षकाच्या, त्या कारणास्तव आपण जर पाहिलं तर चेंडू होतोय धरतीला दान, फलंदाजाला मिळतंय जीवनदान। धावसंख्या आहे फलकावरती 3 धावा, 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय। यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, उंची जास्त आणि लांबी सुद्धा तितकीच जास्त की काय, आणि हो मिळतोय तो षटकार की चौकार, 6 की 4। चेंज ऑफ द डिसिजन आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर चौकार घोषित केलाय पंचांनी, कारण की एक टप्प्या अखेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला। चौकाराच्या मदतीने सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती आपण पाहतोय त्या एकूण एकंदर 7 धावा, 7 रन्स ऑन द बोर्ड। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल पुढचा चेंडू हाताळण्याकरता। यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय, इट्स अ टाटा गुड बाय करत एक टप्प्याच्या अखेर सुरेख चौकार, देखणा चौकार, मिळतायत धावा 4। चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय आपण पाहतोय फलकावरती 11 ही धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। यूसी नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते। युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय। बिग बॅश धमाका दीपोली, आखू टप्प्याचा मारा, पुन्हा एकदा ते क्षेत्र चांगलं उत्तम शॉट सिलेक्शन, पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय तो मात्र स्क्वेअर लेग सीमा पार, मिळतायत धावा 4, देखणा चौकार। चौकाराची पहिली हॅट्रिक पाहायला मिळते या फलंदाजाच्या माध्यमातून। फलंदाजाचं नाव जरूर इथून मात्र अंकित केले जाईल। फलंदाज आहे जयेश। प्रत्येक सामनावीराकरता पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे। सन्माननीय व्यक्तिमत्व आपण पाहतोय श्री रोशन मदन पाटील यांच्या पिताश्रींच्या स्मरणार्थ, कैलासवासी मदन अप्पा पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज, ज्यांचं मोबाईल शॉप आहे अनगाव येथे, अंबाडी मोबाईल शॉप। रोशन पाटील यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत। धावसंख्या आहे फलकावरती 15 या अंकावरती, 15 रन्स ऑन द बोर्ड। राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, गोलंदाज सज्ज होईल बॉलिंग मार्क वरती। षटक क्रमांक 2 हाताळलं जात आहे। यावेळेस मात्र पॉइंटच्या क्षेत्रामधून चेंडूला धाडलंय, फोर्स केलंय, एक चांगला फटका निघून गेलाय का चेंडू सीमा पार, आणि
निघून जातोय. नशिबाचा चौकार, मिळतायत ते 4 धावा. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत पंच गणेश पाटील. गणेश पाटील यांचा काय इशारा आलाय तर चेंडू घसरत घसरत अखेर खाली गेला आणि चौकार पाहायला मिळाला. चांगला खेळ मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली चौकाराच्या मदतीने 19 अंकावरती. सतीश लोणे आपल्या सहकार्यांना वारंवार त्यांनी सांगतायत सहकार्याची अपेक्षा आहे, पण अपेक्षित क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. झेल सोडल्याचे परिणाम एक खूप मात्र मोठे आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. एकंदर धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 20 या अंकावरतून. 20 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय चेंडूला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला एका धावे करता. एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. अखेर आपण पाहतोय एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवण्याचं काम इथून मात्र केलं जात आहे. छत्रपती स्पोर्ट पिळंजे आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत देण्याकरता सज्ज आहे तो मात्र पारिवली हा संघ. या पुढचा होणारा सामना टॉस. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय एका धावे करता. अगदीच लाल रंग सुद्धा चेंडूला इथून मात्र परिपूर्ण पद्धतीने आच्छादला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू निघून गेलाय. विकेटचं पतन होईल फलंदाज बाद. विकेटचं पतन झालेलं आपण पाहतोय आणि डीजे प्रतीक निश्चितच जर आपण पाहिलं तर भोजनाकरता मार्गस्थ झालेले आहेत. त्याच्यामुळे धून आपल्याला ऐकायला मिळणार नाहीये. गणेश पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. सामना सोडून आपण कुठेही जाऊ नका ही मात्र सर्वांना विनंती आहे. गोलंदाज तयार. भन्नाट वेग साकारत चेंडू निघून चाललाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एकच धाव अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. 23 या अंकावरती नवीन फलंदाज चेतन फलंदाजी करता आलाय. बघूया फलंदाजी कशा रीतीने साकारतोय आपल्या फलंदाजाकरिता संघाकरिता. दुसऱ्या संघाला निश्चितच चांगली धावसंख्या उभारली जाईल का लढत देण्याकरता. यावेळेस मात्र फटका तर चांगला गोड आवाज जरूर ऐकायला मिळाला. तत्पूर्वी एक धाव जरूर मिळते. अगदी झेल सोपा नव्हता. जीवाच्या आकांताने प्रयत्न केले क्षेत्ररक्षकाने आणि त्या प्रयत्नांना इथून मात्र अपयश मिळालंय. अखेरच्या क्षणी मात्र चेंडू हाताचं चुंबन घेत धरतीला दान झाला आणि एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीनं आपण पाहतोय 24 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 24 रन्स ऑन द बोर्ड. सामना संपल्यानंतर जे संघ विजय झालेले आहेत त्यांनी कुठेही जाऊ नका ही मात्र नम्रतेची विनंती आहे, नम्रतेची सूचना आहे. गोलंदाज तयार. आतिश याला गोलंदाजी करता आणलं गेलंय. 24 धावा फलकावरती आहेत. दुपारचं सत्र आपण पाहतोय. निश्चितच जानेवारी महिन्याचा 2025 मधील हा अखेरचा दिवस आपण पाहतोय महिन्यातील. यावेळेस मात्र वेग तर भन्नाट आहे, वेग चांगला आहे पण पुरेपूर वापर करता आलेला नाहीये. क्षेत्ररक्षकाने मात्र चांगले प्रयत्न केले चेंडूला अडवण्याकरता. अखेरच्या क्षणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावला आणि अगदीच एक धाव इथून मात्र अंकित केली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 25 अंकावरती. एक चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 5 चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल. अनोखी आर्म ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. 26 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय.
धावफलक अवांतर धावेच्या स्वरूपामध्ये धावफलक हलतं राहतंय। ज्यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर निघून जाईल चेंडू, इथून मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रामधून सीमा पार, नशिबाचा चौकार, मिळतील धावा 4। धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 30 या अंकावरती। समोरच्या बाजूला एक रेड युनिकॉर्न गाडी उभी आहे, ती गाडी कृपया सावलीत उभी करा। जे पारिवली संघाचे खेळाडू आहेत विनंती करतोय, गणेश यांची गाडी आहे ती गाडी कृपया सावलीत उभी करा। रेड युनिकॉर्न, यस तीच, थँक्यू सो मच। आखो टप्प्याचा मारा, निघून चाललाय चेंडू, इथून मात्र आपण पाहतोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये एकूण एकंदर धावा मिळत आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती। आपण पाहतोय 32 या अंकावरती। पहा, मैदानाच्या आतमध्ये जेव्हा फलंदाजी करतात तेव्हा मात्र एक धाव त्यांच्याकरता खूप महत्वाची असते आणि बऱ्याचशा वेळेस काही खेळाडू अति आत्मविश्वासाने इथून मात्र जेव्हा फलंदाजी करतात तेव्हा मात्र तो दबाव काहीसा पाहायला मिळतो आणि तेव्हा जेव्हा ज्या दबावाचा विचार केला जातो तेव्हा मात्र तो दबाव जुगारण्याकरता तुमच्या हातून जी निघून गेलेली वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्या गोष्टी करणं बंधनकारक असतं, त्या गोष्टी मात्र घडत नाही आणि त्याचा तूर्तता हा परिणाम आहे तो मात्र संघाला भोगावा लागतो। मागच्या 3ऱ्या T20 मध्ये जर आपण विचार केला तर हार्दिक पांड्या याला ट्रोल केलं जातंय, कारण की आत्मविश्वासाने चांगली खेळी होणं हे खूप महत्वाचं होतं, पण त्याहूनही मॅच फिनिशर बनण्याचा जो प्रयत्न होता, नाद होता, तो मात्र काहीसा पाहायला मिळाला नाही आणि त्या प्रयत्नांकरिता इथून मात्र जरूर त्याला ट्रोल केलंय। पण मात्र ही काहीशी चुकीची गोष्ट आहे, कारण की प्रत्येक खेळाडू जो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असतो तो आपापल्या परीने 101% मैदानाच्या आतमध्ये देत असतो, पण निश्चितच त्याकरता एक सामन्यामध्ये काही चुका घडल्या तर त्याला बोलणं हे ते खूप योग्य गोष्ट सुद्धा नाहीये। पण निश्चितच प्रेक्षकांनी सुद्धा त्या गोष्टीचा विचार करणं हे त्याहूनही आणि तितकंसं बंधनकारक आपण पाहतो, कारण की खेळाडूला जेव्हा सन्मान मिळतो त्याच्यामध्ये मोलाचा वाटा कोणाचा असतो, तो म्हणजे प्रेक्षकांचा आणि त्या प्रेक्षकांच्याच या भूमिकेमुळे इथून मात्र खेळाडू चांगला खेळ करत असतात आणि संघाला एक चांगलं स्थान मिळत असतं। धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती आपण पाहतोय 34 या अंकावरती। 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि एकूण एकंदर जर आपण विचार केला तर या 18 चेंडूमध्ये आतापर्यंत जर्मन आवळे संघाच्या फलंदाजांना 34 धावा उभ्या करण्यामध्ये एक चांगलं यश मिळालंय। ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर पुढील सामना आपल्या भेटी करता येईल आई गावदेवी, जे पारिवली संघ मैदानाच्या आतमध्ये मागच्या सामन्यामध्ये खेळताना आपण त्याला पाहिलं, त्यांच्या विपक्षात छत्रपती स्पोर्ट पिळंजी हा संघ 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, त्या टॉस करता नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण उपस्थित राहायचं आहे। सामन्याला सुरुवात होईल। गोलंदाज बॉलिंग मार्क वरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल, पण षटकाची पूर्तता इथून मात्र गोलंदाज कशा रीतीने करतोय, गोलंदाज अतुल याच्याकडे मात्र विचार विनिमय पूर्वक पद्धतीने हे पाहिलं जाणार आहे। गोलंदाज तयार, यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी, ठेवणीतला चेंडू इथून मात्र हाताळला जातोय। गोलंदाजाच्या माध्यमातून धावेची इथून मात्र गरज होती का हा प्रश्न जरूर विचारला जाईल, तो मात्र फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला आणि नॉनस्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाला, कारण की ही धाव घेण्याची खरं तर गरज नव्हती, पण सॅक्रिफाईस कुठेतरी झालं पाहिजे आणि येणाऱ्या फलंदाजाला संधी देऊन एक चांगली धावसंख्या उभारण्याकरता त्याचा जो वाटा आहे तो मात्र मोलाचा राहिला पाहिजे, याकरता नवीन फलंदाजाला फलंदाजी करता आणलं गेलंय। नवीन फलंदाज उमेश मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल। बॅटिंग स्थानवरती आपण पाहतोय चेतन याला। इथून मात्र आपण पाहतोय अगदीच बॅटला स्पर्श करत चेंडू मात्र निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये।
विकेटचं पतन, फलंदाज बाद. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये तर विचार विनिमय इथून मात्र जरूर झाला आणि अगदी जो आवाज होता तो आमच्या मुख्य मंचापर्यंत सुद्धा पोहोचला होता. पण पंच गणेश पाटील यांच्यापर्यंत मात्र आवाज थोडासा उशिराने पोहोचला. इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 36 या अंकावरती. छत्रपती स्पोर्ट पिळंजे आणि पारिवली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता यायचा आहे. वेग तर चांगला आहे. सबमरीन डिलिव्हरी. असं वाटत होतं की चेंडू मात्र वाईट चाललाय की काय. खेळाडू कक्षामधनं सुद्धा हळूच आवाज आला, पण मात्र असं काही घडलं नाही. कारण की लाईन बिलॉंग्स टू अंपायर आपण पाहतोय. रेषा ही पंचांच्या दृष्टिकोनातून फार खूप महत्वाची आहे. यावेळेस मात्र चेंडू कानाच्या जवळून निघून गेलाय आणि सांगून गेलाय गुड आफ्टरनून, शुभ दुपार. दुपार झालेली आहे आणि घड्याळात वाजलेले आहेत ते 2:08. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. चांगल्या रीतीने कसोशीने इथून मात्र गोलंदाजी साकारले. व्हाईट बॉलचा इशारा करतायत पंच राजेंद्र बजागे सर. अवांतर धावेच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचले 37 या अंकावरती. 37 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. पायचीचं स्वरूप. फलंदाज बाद. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज भावेश फलंदाजी करता आलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर इथून एक जमेची बाजू साकारण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. भावेश कशा रीतीने फलंदाजी करेल, कारण की उर्वरित चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर एक चेंडूचा खेळ राहिलाय आणि त्याला फलंदाजी करता जे आणलं गेलंय, या एक चेंडूवरती जर मोठा फटका आला तर सन्मानजनक धावसंख्या ही जरूर पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अखेरचा चेंडू. यावेळेस मात्र फटका तर चांगला गोड आवाज ऐकायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावा जोडल्या जात आहेत त्या 2. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, पण मात्र नाही. तर अशा रीतीने एकंदर धावा जोडल्या गेल्यात. त्या फलकावरती 2 धावा झाल्यात. 39 धावा आणि 40 धावसंख्येचं आव्हान आहे. ते कशा रीतीने पार केलं जाईल हे आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये जरूर ऐकायला मिळेल. तत्पूर्वी आपण टॉस कडे वळणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि या नाणेफेकीकडे आपण वळतोय. बिपिन गायकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. चाळीस धावांची गरज आहे. 39 धावा फलकावरती आहेत. स्पर्धेचे फोकसमॅन आपण पाहतोय. बिपिन गायकर यांच्या हातामध्ये नाणं सुपूर्द करतोय. एका बाजूला आहे भूमिक स्पोर्ट्स आणि एका बाजूला आपण पाहतोय बिग बॅश देपोली धमाका. तर नाणेफेक जिंकलेली आहे छत्रपती स्पोर्ट पिळंजे संघाने. खूप खूप धन्यवाद. बिपिनजी गायकर यांना विनंती असेल आपण मंचावरती आसनस्थ व्हा. दुपारचं सत्र आहे आणि निश्चितच पहिल्या फेरीमध्ये आपल्याला बाय मिळालेली आहे. तर दुपारच्या सत्रामध्ये काय रणनीती असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कोणाकडून अपेक्षा आहेत? हाय विकी, तुषार, विपुल चांगले गोलंदाज आहेत आमच्याकडे. निश्चितच मैदानाचं जर बॅकवर्ड झोन जर आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन आपण पाहतोय. गोलाकार मैदान नाहीये तरी सुद्धा बिग बॅश धमाका देपोली आपण पाहतोय. स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. तर याबद्दल आपण काय सांगाल? कमिटीने आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. छत्रपती स्पोर्ट पिळंजे संघाचे संघनायक वळूया. मी वळतोय पारिवली संघाच्या संघनायकाकडे. नाणेफेक महत्वाची होती. नक्कीच जिंकलं असतं तर काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. निश्चितच अपेक्षित प्रमाणे आता फलंदाजी करायची आहे. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असेल?
सर्वच प्लेअरकडनं 100% अपेक्षा आहे. आणि निश्चितच या वर्षीचा जो फॉर्म आहे तो पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून कायम पाहायला मिळेल. हो नक्कीच. शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक बोट टीम. तर छत्रपती स्पोर्ट पिळंजी संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून निर्णय घेतलाय. तो मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा फलंदाजी करता आमंत्रित केलाय आई गावदेवी. तो पारिवली संघ मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला पाहायला जरूर मिळेल. वळू आपण दुसऱ्या इनिंग कडे. दुसऱ्या इनिंगचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कक्ष आपण पाहतोय. स्वर्गीय सिद्धी विनोद पाटील यांच्या स्मरणार्थ श्री साईनाथ गुरुनाथ पाटील यांच्या वतीने हे नाणेफेकीचा कक्ष आपण पाहतोय. बिग बॅश धमाका देपोली. श्रावणी स्टोर्स यांच्या वतीने आपण पाहतोय दिशांत पाटील क्रमांक 1, 2, 3 च्या आकर्षक ट्रॉफीज या आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आपण पाहतोय सचिन गायकर यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेले संयुक्त रीतीने. त्या सर्व मान्यवरांचे आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय आणि वळतोय सामन्याकडे. सचिन गायकर आणि जतीन पाटील यांच्या वतीने मॅन ऑफ दी सिरीजची ट्रॉफी आपण पाहतोय. ओढूया पुन्हा एकदा सामन्याकडे. पहिला चेंडू आणि अगदीच जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव इथून मात्र जोडली गेलेली आहे आणि इथून मात्र श्री गणेशा झालाय संघ आपण पाहतोय मालबेडी संघाचा. एक धाव मात्र खूप महत्वाची असणार आहे आणि अगदीच दक्ष पद्धतीने आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय जय हनुमान आवळे संघ. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. निघून चाललाय चेंडू. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आहे पण अगदीच धाव मिळेल ती मात्र 2 धावांच्या मदतीने धावफलक हलता ठेवण्याचं काम इथून मात्र केलं गेलंय. चांगला खेळ मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय आणि अगदीच दक्ष पद्धतीने इथून मात्र खेळ सुरू आहे मालबेडी संघाचा. 40 लक्षाचा पाठलाग करायचा आहे. 10 धावांची सरासरी राखणं त्याहूनही बंधनकारक आहे. चौकार पाहायला मिळतोय आणि एकंदर नशिबाची चांगली साथ. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमधून. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 7 या अंकावरती. 40 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय मालबेडी संघाला. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. पुढचा चेंडू अकोटप्प्याचा मारा निघून जाईल. चेंडू सीमा पार. देखणा चौकार. सुरेख चौकार. क्षेत्ररक्षक नाहीये. षटकार आपण पाहतोय. 6 धावा. इट्स मल्टी मॅसिव्ह हिट. 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 13 या अंकावरती. एक चांगली फलंदाजी साकारली फलंदाज आकाशाने आणि एकंदर 12 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत आपल्या संघाला मिळवून दिलंय. हा खेळ खूप महत्वाचा आहे. हा सामना त्याहूनही महत्वाचा आहे कारण की जो संघ हारला तो थेट गेला घरला असं नॉकआउटचं दृश्य आपण पाहतोय. लीग राऊंडचे सामने नाहीयेत. टुर्नामेंट आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडूला खेळायचं होतं कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू रिकॉशियस होतोय. वळण घेतोय. धावा जोडल्या जात आहेत. एकंदर 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. एकंदर 15 या अंकावरती. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक जरूर हलतं राहिलंय पण एक जमेची बाजू ती जर आपण पाहिली ती म्हणजे मोठा फटका आल्यानंतर गोलंदाज मात्र कमबॅक करण्याचा वारंवार त्याने प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र वेग तर चांगला आहे पण त्याहूनही चूक घडते की काय. चेंडूची फेकी करतोय आणि अशा रीतीने एकंदर 1 षटकाच्या अखेरनंतर धावा आहेत फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 16 धावा. जे निम्मा पल्ला ओलांडण्यापासून अजूनही 4 धावा दूर आहे मालबेडी संघ. आई गावदे मालबेडी संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपण पाहतोय दुसऱ्या इनिंग मध्ये.
यावेळी संघाचा जर आपण विचार केला तर मतीन स्पोर्ट मापोली या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला होता. आज स्पेशल डे आहे मतीन स्पोर्ट मापोली या स्पर्धेचा, पण आपण पहिला दिवस पाहतोय. बिग बॅश धमाका देपोली. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र चेंडू निघून गेलाय आउटसाइड ऑफ दी ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा येईल. गोलंदाज उमेश बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं जाईल. धावसंख्या आहे 17 धावा. जय हनुमान आवळे संघ 2 हात करताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. इनसाइड आउट. फोर्स केलाय चेंडूला. निघून चाललाय चेंडू. सीमा पार. देखना चौकार. सुरेख चौकार. धावा मिळत आहेत त्या 4. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 21 या अंकावर. 21 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते छत्रपती स्पोर्ट पिळंजे आणि आई गावदेवी जो पारिवली संघ त्यांच्या विपक्षामध्ये लढत देण्याकरता सज्ज आहे. यापुढील होणारा सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 22 या अंकावरती. निम्मा पल्ला जरूर ओलांडलाय, पण अजूनही 18 धावांची नितांत गरज आहे, अत्यावश्यकता आहे. कारण की कंपल्सरी चेसिंग च्या नियमाला अनुसरून इथून मात्र फलंदाजी करायची आहे. संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी मालबेडी संघ. गोलंदाज तयार. अको टप्प्याचा मारा फुल अँड सक्सेसफुल पाहायला मिळेल का? यस, इट विल बी द सक्सेसफुल. निघून चालला चेंडू. सीमा पार. देखना षटकार. मिळतायत धावा 6. 28 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. जय हनुमान आवळे संघाच्या गोलंदाजीचं इथून मात्र कंबरड मोडलंय असंच म्हणावं लागेल. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. जिंकण्याकरता अजूनही 12 धावांची गरज आहे. तब्बल वेळेचा बचाव मात्र निश्चितच केला गेलाय. फटका तर चांगला आहे. घरंगळत चेंडू निघून जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. धावचीची संधी आहे आणि इथून मात्र चूक घडली आहे. अगदीच जीवनदान दिलं गेलंय फलंदाजाला. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 29 अंकावर. सामना संथ गतीने पुढे सरकतोय आणि हळूहळूवार पद्धतीने इथून मात्र जर आपण विचार केला तर सामना निघून चाललाय आवळे संघाच्या बाजूने. यावेळेस मात्र फटका तर चांगला निघून चाललाय चेंडू. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये झेल पकडलाय. वॉट कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणायला सुद्धा हरकत नाहीये, कारण की तब्बल 8 ते 10 पावलं धावत येऊन त्या क्षेत्ररक्षकाने देखणा झेल इथून मात्र समाप्त केलाय. धावसंख्या आहे फलकावरती एकूण 29 धावा फलकावरती आपण पाहतोय. 29 रन्स ऑन द बोर्ड. भाविक पावशे यांचं आगमन होत आहे. प्रतीक पावशे यांचे बंधू आपण पाहतोय लंच ब्रेक मध्ये आमच्या समवेत जोडले जात आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. गोलंदाज उमेश. षटक क्रमांक 2 त्याच्या माध्यमातून जरूर हाताळलं जात आहे. मंद मंद पावलांनी गोलंदाज बॉलिंग मार्क कडे वळतोय चेंडू टाकण्याकरिता. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड. दांडी गोल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज अतुल फलंदाजी करता येईल. तत्पूर्वी जर आपण विचार केला तर मैदानाच्या बाहेर एक वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? पहिली चौकार हॅट्रिक जरूर आपण पाहिली, पण विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना आपण पाहतोय. आई गावदेवी जे पारिवली संघ मैदानाच्या आतमध्ये
थोड्याच वेळामध्ये ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या विपक्षामध्ये छत्रपती स्पोर्ट पिळंजे संघ यांनी प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या पुढचा चेंडू पायचीची अपील आणि अशा रीतीने पहिली विकेट हॅट्रिक उमेश याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र या सामन्यामधून कमबॅक केलंय. आता मात्र सामना जो आहे तो आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. धावा आहेत फलकावरती 29 धावा आणि जिंकण्याकरता अजूनही 11 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज अमोल फलंदाजी करता आलाय. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. मरता क्या न करता सतीश लोणे यांना मैदानाच्या आतमध्ये आता मात्र जावंच लागलंय. गरज आहे कानमंत्र देण्याची, कारण की विकेट हॅट्रिक लगातार 3 फलंदाज बाद झाल्यानंतर संघाची अवस्था जी आहे ती डळमळीत होऊ नये याकरता नवीन फलंदाजांना काहीतरी कानमंत्र देण्याकरता ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. निश्चितच उन्हाचा तडाखा थोडासा वाढलाय तर ड्रिंक्स ब्रेक जरूर आपल्याला पाहायला मिळेल. त्याहूनही अधिक एक महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर बॅट देणं घेणं, बॅट घेऊन जाणं मैदानाच्या आतमध्ये, पाणी देणं, हे काहीशे वेगळे बहाणे आहेत. पण काहीतरी फलंदाजांना सांगणं हे त्याहूनही तितकंच महत्वाचं आपण पाहतो. मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय इको गाडीचा प्रवेश. भोजन करून एक टीम दाखल झालेली आहे. त्यांचं दुपारच्या सत्रामध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. भरपेट भोजन व्यवस्था. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय. अप्रतिम स्ट्रोक, निघून जाईल चेंडू. सीमा पार की नाही तर एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 3. आउटफील्ड थोडीशी खराब आहे त्यामुळे चेंडू थोडासा थांबलाय आणि त्या कारणास्तव एकंदर 3 धावा मिळत आहेत. धावा आहेत फलकावरती 32 धावा. 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. रुपेश ठाकरे युसेन नेटवर्क ज्यांच्या माध्यमातून ऑपरेटिंगची भूमिका महत्वाची आपल्याला पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकंदर 3री धाव जोडली जाईल का? धावा मिळतायत त्या 2. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 34 अंकावरती. 6 धावांपासून अजूनही दूर आहे तो आई गावदेवी मालबेडी संघ. गोलंदाज तयार. भाविक पावशे डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत. यावेळेस मात्र चेंडू निघून गेलाय. एक टप्प्या अखेर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कमबॅक केलंय गोलंदाजाने. 9 चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धावांची इथून मात्र गरज आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. आखो टप्प्याचा मारा, निघून चालला चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. फोर्स केलाय चेंडूला आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर धावा मिळत आहेत 2. 36 अंकावरती धावफलक जरूर जाऊन पोहोचलेलं आपण पाहतोय, कारण की जिंकण्याकरता अजूनही 4 धावांची इथून मात्र नितांत गरज आहे. निर्धाव चेंडूची हाताळणी जर केली तर मात्र दबाव आणि स्पष्ट दबाव हा पाहायला मिळू शकतो. पण क्रिकेट या खेळामध्ये जर तर किंतु परंतु या शब्दांना थारा नाहीये. यावेळेस मात्र चेंडू निघून चालला. हलक्या हाताने पुशबार केलं. 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली एका धावेच्या मदतीने 37 या अंकावरती. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र दांडी गुल. चेंडू मात्र बेल्सला चुंबन घेऊन निघून गेलाय. विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता.
विकेटचं पतन आपण पाहतोय आणि 36 धावांची इनिंग आकाश याने साकारली. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याने दाखवला आपल्या संघाकरता. उद्याचा दिवस आपण पाहतोय 1 फेब्रुवारी आणि उद्याचा पवित्र असा हा दिवस आपण पाहतोय म्हणजे माघी गणेश जयंती. अनेक घरांमध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितच श्री गणेशाची स्थापना होणार आहे. शुभ कार्याकरिता याचं पूजन केलं जातं. तर पूजन केलं जातं आपण पाहतोय श्री गणेशाच्या पार्थिव मूर्ती स्वरूपामध्ये. इथून मात्र निश्चितच पूजन होईल. माघी गणेश जयंती आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 3 धावांची गरज. आता मात्र मॅच मध्ये कमबॅक करण्याची नामी संधी आहे. क्षेत्ररक्षणाचा इथून मात्र जर आपण विचार केला तर जमेची बाजू इथून मात्र कोणती साकारली जाईल याकडे इथून मात्र लक्ष दिलं जाईल. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपण पाहतोय आतिश. क्लीन बॉल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. विकेटचं पतन. 5 चेंडू 3 धावांची गरज. धन्यवाद. थँक्यू सो मच डीजे. सामन्यामध्ये इथून मात्र परिपूर्ण पद्धतीने चुरस निर्माण होताना आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. वॉट मॅच. एक वेळ असं वाटत होतं की 3 चेंडू राखून आई गावदेवी मालबेडी संघ जिंकेल की काय, पण मात्र नाही. खूप काही वेगळ्या घटना मैदानाच्या आतमध्ये घडतायत या शेवटच्या 7 चेंडूंवरती. 5 चेंडू 3 धावांची गरज. वॉट मॅच. 3-5 5-3 हे समीकरण नेहमीच आपण पाहतो, पण आता मात्र उलट दिशेने आहे. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. कधी कधी 3 चेंडू आणि 5 धावांची गरज असते, पण आता मात्र समीकरण थोडंसं उलट आहे. 5 चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती राईट मोरती विकेट. आखो टप्प्याचा मारा. चेंडू हवेत. झेल पकडला जाईल का नाही. चेंडू वळण घेतोय. 1 धाव मिळते. दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होताना आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांना धावा मिळत आहेत 2 आणि आता मात्र समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. ते मात्र 4 चेंडू आणि जिंकण्याकरता 1 धावेची गरज. ही 1 धाव करण्याकरता किती चेंडूंची प्रतीक्षा केली जाईल हे मात्र पाहावं लागेल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर. येथून मात्र अतिरिक्त चेंडूची हाताळणी आणि विजय साकारला गेलाय तो आई गावदेवी मालबेडी संघाच्या माध्यमातून आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे. आपण पाहतोय सामनावीराचा सामनावीर पुरस्कार ठरतोय. नाव आहे आकाश.